माझ्या एका मुलाला फिटचा त्रास आहे, तर दुसऱ्या मुलाला तो होऊ शकतो का? हा प्रश्न बरेच इपिलेप्सी असलेल्या मुलांचे पॅरेंट्स मला विचारतात. याचे उत्तर देण्याआधी आपल्याला त्या मुलामध्ये इपिलेप्सीचे किंवा फिट येण्याचे कारण काय आहे, हे माहिती असणे गरजेचे आहे. फिट येण्याचे कारण जर जेनेटिक असेल, म्हणजेच गुणसूत्रांचा दोष असेल, तर दुसऱ्या मुलाला इपिलेप्सी होण्याचा धोका असतो. पण फिट येण्याचे कारण मेंदूमधील इजा, रक्तातील इलेक्ट्रोलाइट्सची कमतरता, स्ट्रोक किंवा सेरेब्रल पॉल्सी असेल, तर दुसऱ्या मुलाला इपिलेप्सीचा धोका नसतो. या 6 गोष्टी जर तुमच्या फॅमिलीमध्ये असतील, तर बाळाला जेनेटिक इपिलेप्सी होण्याचा धोका वाढतो. सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं म्हणजे आई-वडिलांचं नात्यामधील लग्न. ज्यांच्या आई-वडिलांचं रक्ताच्या नात्यामध्ये लग्न असतं, जसं मावशीच्या मुलीशी लग्न किंवा आत्याच्या मावशीच्या मुलीशी लग्न केलेलं असेल, तर अशा जोडप्यांच्या मुलाला जेनेटिक आजार होण्याची शक्यता जास्त असते, कारण यांच्यामध्ये गुणसूत्र सारखीच असतात. दुसरं म्हणजे घरामध्ये आई-वडिलांना, नातेवाईकांना किंवा भावा-बहिणींना कुणाला झटक्याचा त्रास असेल आणि त्यांच्या झटक्याचे कारणही जेनेटिक असेल, तर होणाऱ्या मुलाला जेनेटिक इपिलेप्सी असण्याचा धोका वाढतो. तिसरं म्हणजे जर पहिल्या मुलाला इपिलेप्सीचा आजार आहे आणि मेंदूचा विकासही मागे आहे, पण त्याचा एम-आर-आय, सगळ्या ब्लड टेस्ट नॉर्मल येत आहे. अशा वेळी पालक बऱ्याच वेळा सगळ्या टेस्ट करून थकतात आणि शेवटी म्हणतात, की आमच्या मुलाच्या सगळ्या टेस्ट नॉर्मल येत आहेत, तरी त्याला झटके येतात. अशा वेळी त्याचं कारण जेनेटिक असू शकतं आणि अशा मुलांचं निदान जेनेटिक टेस्टने कळू शकतं. चौथं म्हणजे आईचे गरोदरपणामध्ये पहिल्या 3 महिन्यात वारंवार अबॉर्शन होत असेल, तर त्याचं कारण बहुतांश वेळा जेनेटिक असतं. 5वं म्हणजे जर बाळाला डिस्मॉर्फिक फीचर्स आहेत, म्हणजेच मुलं दिसायला आई-वडिलांपेक्षा खूप वेगळी आहेत आणि त्यांची कान, नाक, हाताची बोटंही व्यवस्थित बनलेली नाहीयेत. तर अशा मुलाला इपिलेप्सी असेल, तर त्याचं कारण जेनेटिक असल्याची शक्यता जास्त आहे. 6वं म्हणजे मुलाला इपिलेप्सी आणि मेंदूची वाढ कमी असल्याबरोबरच इतर अवयवांचाही आजार आहे. जसे की त्याला हृदयाचे काही आजार आहेत किंवा किडनी व्यवस्थित बनलेली नाहीये. त्याची शी आणि शूची जागा व्यवस्थित बनलेली नाहीये. तर अशा मुलांना गुणसूत्राचा आजार असण्याचा धोका जास्त असतो. अशी लक्षणे जर तुमच्या मुलामध्ये असतील, तर पेडियाट्रिक न्यूरोलॉजिस्टचा सल्ला घेऊन त्याचे कारण काय आहे हे जाणून घ्या. जेणेकरून तुमच्या पुढच्या मुलामध्ये इपिलेप्सीचा धोका आपल्याला टाळता येईल.